नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. रामनवमी म्हटली की काही खास गोड पदार्थ हवाच. आज मी घेऊन आले आहे रताळ्याची पुरणपोळी. चणा डाळ नको असणाऱ्यासाठी ही हेल्दी, चविष्ट आणि अगदी सोपी रेसिपी आहे. पोळीसोबत कैरीचे गोडपण खूप छान लागते. तर मग चला रेसिपीला सुरुवात करू. पुरणपोळी बनवण्यासाठी अर्धा किलो रताळं घेतली आहे. सुरुवातीला रताळी कुकरमध्ये उकळून घ्यायची. यासाठी ही रताळी मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे कुकरमध्ये उकडून घेऊ. रताळी शिजलेली आहे. बाहेर काढून याची साल काढून घ्यायची. साल काढल्यानंतर एका ताटामध्ये घेऊन मॅशरने मॅश करून घ्या. तुम्ही किसणीने किसू सुद्धा शकता, पण थोडं गरम असताना चांगलं मॅश होते. यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये, नाहीतर पोळी फुटू शकते. मॅश केलेले रताळू 1 कप दाबून घेते मी. छान दाबून भरून घ्या, म्हणजे अंदाज तुम्हाला गोडाचा चांगला येईल. आणि 1 कप रताळासाठी अर्धा कप गूळ घेते. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालते. साजूक तुपाचाच वापर करा. त्यामध्ये हे मॅश केलेले रताळू घालायचे. यामध्ये अर्धा कप गूळ घालते. गूळ थोडा चिरून घाला. रताळं गोड असेल तर गूळ किंवा साखर कमी लागते. रताळ्याला नैसर्गिक गोडवा असतो, त्यामुळे पुरणासाठी साखर किंवा गूळ जास्त प्रमाणात वापरावं लागत नाही. गूळ हा या पुरणाचा खरा आत्मा आहे. तो पुरणाला छान पारंपरिक चव देतो. रताळ्याचा गोडव्याला सुंदर समतोल आणतो. कढई सोडेपर्यंत पुरण शिजवायचे. पुरणामध्ये सराटा उभा राहिला पाहिजे तोपर्यंत पुरण शिजवून घ्या. आता हे बघा, पुरणाने पूर्ण कढई सोडलेली आहे. आपण यामध्ये हा सराटा उभा करून बघू. बघा किती छान उभा राहिलेला आहे, म्हणजे आपले पुरण परफेक्ट शिजलेले आहे. आता यामध्ये जायफळ वेलची पूड घालायची आणि चिमूटभर मीठ. मिक्स करून थंड होईपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ. तसेच कैरी पण उकडून घ्यायची. कणिक भिजवण्याच्या पहिले मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या, कारण आपण या पोळी बनवण्यासाठी मैद्याचा वापर करणार नाही आहे. आपण हेल्दी पोळ्याच बनवणार आहे. पीठ चाळल्यानंतर यामध्ये पाव चमचा मीठ आणि 1 चमचा तेल घालून घेऊ. पीठ छान सॉफ्ट डो लावून घ्यायचा. भिजवून घेऊ. जास्त कडक पीठ भिजवायचं नाही. जे आपल्या नॉर्मल आपण पुरणाच्या पोळीसाठी भिजवतो तसंच पीठ हे भिजवायचं आहे. तेल लावून थोडंसं मळवून घेऊ. आणि झाकून 15 मिनिटे झाकून ठेवू. पीठ छान मळून घेतलेलं आहे. थोडं यावर एखादं भांडं झाकून द्या. 15 मिनिटांनंतर कणिक पुन्हा 2 मिनिटं चुरून घ्यायची. छान मळून घ्या. जितकी कणिक छान मळणार तितक्या पोळ्या एकदम चांगल्या येतात. पुरण थंड झाल्यावर त्याचा आपण भरायला घ्यायचं. थंड झालं नाही तर पुरणाची पोळी फुटेल. आता या पुरणाचा जेवढं पुरण आपल्याला भरायचं आहे त्यानुसार एक गोळा करून घ्यायचा.
पुरणाच्या निम्मे कणकेचा गोळा घ्यायचा. मी तुम्हाला दाखवत आहे बघा. पुरणाच्या निम्मे कणकेचा गोळा घेतला. आता याची आपण एक वाटी तयार करून घेऊ. हाताला जर कणिक चिटकत असेल तर थोडं पीठ लावा कोरडं. वाटीमध्ये पुरण भरून बंद करा. तोंड चांगलं बंद करा. आता याची आपण पिठामध्ये घोळवून चाकोली करू. चाकोली केल्यामुळे पोळीच्या शेवटच्या टोकापर्यंत पुरण पसरते. कोरडं पीठ लावून ही पोळी हलक्या हाताने लाटून घ्या. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कणकेपेक्षा पुरण दुप्पट घ्यायचं. तसेच कणिक मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या, म्हणजे पुरणपोळी फुटणार नाही. छान अशी हलक्या हाताने पोळी लाटून घेतली. मंद गॅसवर पोळी शेका, मीडियम गॅसवर पोळी शेका. हे पीठ झटकून टाका. याच्यामध्ये लागलेलं जे घोळण लावलं होतं ते तव्यावर टाकून मीडियम गॅसवर ही पोळी शेकून घेऊ. लालसर डाग पडले की याला तूप लावून घ्यायचं. तूप लावून पोळी छान खरपूस भाजून घ्यायची. बघा पोळी किती छान झालेली आहे आपली. या पुरणाच्या पोळीबरोबर तुपाची चव खूपच छान लागते. त्यासाठी साजूक तुपाचाच वापर करा. छान पोळी आपली तयार झाली आहे. आता ही आपण घडी घालून काढून घेऊ. अशी पोळी बनवायला जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर मी तुम्हाला एक दुसरी पद्धत दाखवते. एक छोटा कणकेचा गोळा घेऊन याची छान पोळी लाटून घ्या. पातळ पोळी लाटायची. पातळ पोळी लाटायची आणि काठ पहिले लाटायचे. यामध्ये हा पुरणाचा उंडा ठेवायचा आणि असे याचे तोंड बंद करून घ्या. आजूबाजूला जी कणिक राहते ती एखाद्या डब्याच्या झाकणाने कापून घ्या, म्हणजे ती कणिक निघून जाईल पूर्ण. थोडं दाब दिला मी. आता एखाद्या डब्याच्या झाकणाने ही कणिक कापून घेऊ. परत याची पीठ लावून चाकोली बनवून घेऊ, म्हणजे शेवटपर्यंत ही पुरण फैलेल. आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्या. अशा प्रकारे आपण सगळ्या पोळ्या शेकून घेऊ. जुनी आणि पारंपरिक पोळी आहे. पूर्वीच्या काळी असे आजकाल जसे पदार्थ मिळतात तसे मिळत नव्हते. त्यामुळे सणाला ठरलेलाच राहायचं. रामनवमीला बहुतेक या रताळ्याच्या घाऱ्या किंवा रताळ्याची पोळीच असायची. हे पोळी आपण शेकून घेऊ. या पोळीबरोबर खाण्यासाठी कैरीचे गोड पन्ह बनवून घेऊ. यासाठी उकडलेली कैरी एका भांड्यामध्ये घेऊ. याचे साल काढून घ्यायचे आणि गर काढून घ्यायचा. कैरी किती आंबट किंवा गोड आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं. पूर्ण गर मी काढून घेते आणि साल वेगळे करते. गुठली पण बाहेर काढून घ्या. किती कैरी आंबट आहे त्यानुसार पाणी घाला आणि त्या अंदाजाने साखर घाला. कैरी किती आंबट आहे हे बघून मी 3 चमचे टेबलस्पून साखर घातली आणि थोडं
मीठ घालून मिक्स करून हे पन्हं फ्रीजमध्ये ठेवा. या पुरणपोळीबरोबर हे पन्हं खूप छान वाटते. तर आज बनवली आहे रताळ्याची पुरणपोळी आणि गोड पन्हं. ही रेसिपी रामनवमीच्या उपवासानंतर खाण्यासाठी किंवा जेवणासाठी करून पहा. तूप, पन्हं आणि ही गरमागरम पुरणपोळी याचा स्वाद खूपच सुंदर लागतो. माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून